अच्छे दिन आने वाले है असं म्हणत मोदी सरकार सत्तेत आलं. येत्या 10 तारखेला अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अपेक्षा काय आहेत ते जाणून घेऊ. उद्योगांसाठी पायाभूत सुविधांचं महत्त्व खूप असतं. त्या दृष्टीने सर्व जे काही नॅशनल हायवेज असतील किंवा इतर प्रमुख रस्ते असतील तर त्या रस्त्यांचा विकास चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी हा विकासाच्या दृष्टीनेचा महत्त्वाचा मुद्दा असतो. उद्योगांसाठी वीज किंवा पाण्याचा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा असतो. जमिनीच्या उपलब्धतेचा सुद्धा हे महत्त्वाचा असतो. तर अशा या ज्या काही मूलभूत पायाभूत सोयी आहेत तर त्यासाठी सरकारने या बजेटमध्ये विशेष प्रोव्हिजन करावी अशी उद्योग जगताची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधाच्या संबंधात आपण 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये $1000 बिलियन तरतूद केलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की देशामध्ये तसेच राज्यामध्ये पायाभूत सुविधा अतिशय वाईट परिस्थितीत आहे. प्रामुख्यानं वीज, रस्ते, पूल, पोर्ट्स अशा या सुविधा आहे की त्या सुविधा विकसित झाल्याशिवाय आर्थिक विकास होऊ शकत नाही. त्यामुळे आर्थिक विकासाचं जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्याला पायाभूत सुविधा मजबूत करणं आवश्यक आहे. अर्थात या अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद वित्तमंत्री करू शकणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण असं की आपली वित्तीय तूट बरीच अधिक आहे. खरं म्हणजे मागच्या शासनाने ती 4.5% राहील असं गृहीत धरलं होतं. ती कदाचित वाढण्याची शक्यता आहे. महसुली तूटसुद्धा फार अधिक आहे. त्यामुळे दोन्ही तुटीमुळे या भांडवली कामाकरता जो निधी शिल्लक राहील तो पुरेसा राहील की नाही याचाही विचार करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे आपली जी एकूण आपण जो काही खर्च करतो त्या खर्चामध्ये भांडवली खर्चाचं प्रमाण फक्त 15% आहे आणि महसुली खर्चाचं प्रमाण जवळजवळ 85% आहे. तर जोपर्यंत आपण महसुली खर्च कमी करत नाही तोपर्यंत भांडवली खर्चाकरता निधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे मला वाटते वित्तमंत्र्यांना याकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे की महसुली खर्च कशा तऱ्हेनं कमी करता येईल. आणि महसुली खर्च कमी करायचा असेल तर महसुली खर्चाचे काही महत्त्वाचे ॲटम्स आहेत. त्यातला एक आहे सबसिडी. प्रत्येक सरकार सबसिडी कमी करण्याचा प्रयत्न करते पण सबसिडी काही कमी होत नाही. व्याजावरील खर्च जवळजवळ 4 लाख कोटीवर गेलेला आहे. तर हा कसा कमी करता येईल आपल्याला. प्रशासनाचा खर्च असेल किंवा डिफेन्सवरचा खर्च असेल किंवा पोलीस यंत्रणेवरचा खर्च असेल या खर्चामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. थोडक्यात महसुली खर्चामध्ये वेगाने वाढ होत असल्यामुळे भांडवली खर्चाकरता उपलब्ध असणारा निधी दिवसेंदिवस कमी होत आहे. पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या एकंदर त्या क्षेत्रात जर काही काम झालं तर नक्कीच ते एक अर्थव्यवस्थेला चालना देणारं असं काम आहे. पण येणारा जो अर्थसंकल्प आहे की त्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल, त्याच्यावर खर्च करेल असं काही होण्यासारखं वाटत नाही. परंतु एक 5 वर्ष आता हे सरकार अस्तित्वात राहणार आहे आणि पायाभूत सुविधा या महत्त्वाच्या आहेत. पायाभूत सुविधा मी म्हणतो की रोड्स गेले 3-4 वर्षात पाहिलं तर रस्त्यांवर फारशी काही झालेलं नाही आहे काम किंवा आपली अनेक बंदरं आहेत त्यातसुद्धा पुष्कळ गोष्टींचा करण्याची खूप आवश्यकता आहे. पण या सर्वांचं मला वाटतं एक 5 वर्षाच्या दृष्टीने एक ह्या बजेटमधनं त्याला कुठेतरी डायरेक्शन किंवा दिशा दाखवण्यात नक्की यावी की बाबा हे आम्ही असं करणार आहोत आणि याची सुरुवात ह्या बजेटमधपासून व्हावी. पुढच्या आठवड्यात जेव्हा अर्थमंत्री आपला अर्थसंकल्प सादर करतील, योगाने अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री हे दोन्ही एकच व्यक्ती असल्यामुळे या दोन्ही मंत्रालयात जे एकमेकात वाद किंवा वाटाघाटी होतात त्या कदाचित न होण्याची शक्यता आहे किंवा ते सहज सोडवले जातील. आपण जर देशाच्या गरजा पाहिल्या तर आपण आपल्या शत्रूंकडे नजर टाकू. पश्चिमेकडे पाकिस्तान आणि उत्तर पूर्वेकडे चीन यांचं आव्हान आजही तेवढंच कायम आहे. आणि देशाच्या मध्यवर्ती भागात माओवादींचा जो हिंसाचार चालू आहे तो
कधीही उफाळू शकतो. आपण जर पाहिलं तर आपल्या प्रत्येक संरक्षण दलात काही ना काहीतरी कमी आहेत. लष्कराचंच उदाहरण घ्या तुम्ही. हल्लीच आपण आपल्या ईशान्य सीमेसाठी एक नवीन कोर स्थापन केलेलं आहे. तर त्या कोरसाठी लागणारी शस्त्रसामुग्री किंवा दळणवळणाची साधने, हवाई पट्ट्या, रस्ते यांची गरज आहे आणि अपेक्षा आहे की अर्थमंत्री त्याच्यासाठी तरतूद करतील. नौदलाबद्दल म्हणायचं तर हल्लीच जे पाणबुड्यांचे अपघात झाले त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. पण आपलं जे नौदल आहे ते हिंद महासागरातलं सर्वात बलाढ्य नौदल आहे. तरीसुद्धा आपल्याकडे फक्त एकच विमानवाहक युद्धनौका आहे, विक्रमादित्य. ती पण पूर्णपणे अजून कार्यरत झालेली नाही. आपल्याला कमीत कमी 3 अशा युद्धनौकांची गरज आहे आणि जी एक युद्धनौका आपल्या स्वतः देशाच्या गोदीत जी बांधली जात आहे त्याच्यासाठी तरतूद करणं आणि त्याला गती देणं हे संरक्षण मंत्र्यांना करणं गरजेचं आहे. डिफेन्सकडे बघताना दोन्ही अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा दोन्ही बघणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बाह्य सुरक्षा बघत असताना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि कोस्ट गार्ड, कारण वेगवेगळ्या प्रकारचे धोके असू शकतात. त्यामुळे ह्या तिन्ही क्षेत्रांना आणि प्लस कोस्ट गार्ड ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, मूलभूत जे उद्योगधंदे असतील ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये रस्ते आणि रेल्वे लाईन्स या लॉजिस्टिक कम्युनिकेशनच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे बराचसा खर्च हा अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि ते गरजेचं आहे. कारण लाँग टर्म दृष्टिकोनातून बघितलं तर हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा खर्च हा खऱ्या अर्थाने फायद्याचा असतो. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तशा दृष्टिकोनातून तर पावलं उचललेली दिसतात. विशेषतः बॉर्डर एरियाजमध्ये रस्ते करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली दिसतात. त्यामुळे तो एक पॉझिटिव्ह भाग आहे. नेव्हल क्षेत्रामध्ये नौदलाच्या संदर्भात पावलं उचललेली दिसतात, एअरफोर्सच्या संदर्भात पावलं उचललेली दिसतात. त्यामुळे ह्या डेव्हलपमेंट्स हा एक भाग आहे. याचा अर्थ एक आहे की तुम्ही ॲग्रेसिव्ह व्हा असं नाही, पण त्याचबरोबर साधारणपणे GDPच्या किती टक्के डिफेन्स एक्सपेंडिचर अपेक्षित असतं? आपलं आत्ता एक्सपेंडिचर हा 2% कमी आहे. आयडियली जगभर असं मानलं जातं की 3% एक्सपेंडिचर असणं ह्याच्यात काही गैर नाही. आपण जर 2.5% जरी वाढवला तरी प्रचंड प्रमाणात पैसे मिळतील डिफेन्सला आणि त्याच्या कॅपॅबिलिटीज वाढवण्यासाठी. त्यामुळे तो एक भाग आहे. त्याचबरोबर अंतर्गत सुरक्षेचा जो भाग आहे तो टेक्निकली डिफेन्स एक्सपेंडिचर म्हणून बघितला जात नाही. तो होम मिनिस्ट्रीखाली येतो, इंटरनल सिक्युरिटी एक्सपेंडिचर, पण तोही कदाचित घेणं अपेक्षित आहे. त्याच्याकडेही लक्ष द्यावं लागेल. आणि अंतर्गत सुरक्षेमध्ये नॅक्सलिझमचे प्रॉब्लेम्स आहेत, इतर प्रॉब्लेम्स आहेत. आणखीन एक असं क्षेत्र आहे की जे डिफेन्सशी रिलेटेड आहे परंतु डिफेन्स एक्सपेंडिचरमध्ये येत नाही आणि ते म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजीचं. मग ते स्पेस रिसर्च असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, न्यूक्लिअर असेल, हे सगळे खर्च तशा अर्थाने सिव्हिलियन एक्सपेंडिचर खाली मानले जातात. परंतु ते द्विउपयोगी आहेत इन द सेन्स की ते ड्युअल एक्सपेंडिचरचा भाग आहे किंवा ड्युअल पर्पजचा, ड्युअल यूजचा भाग आहे. त्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष देणं अपेक्षित आहे. स्पेसमध्ये आपण इस्रोच्या सॅटेलाईट्सबद्दल बोलतो, पण त्याचबरोबर मिसाईल्सबद्दल आपण बोलणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये बरंचसं आत्ताचं तंत्रज्ञान हे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या चौकटीत आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि न्यूक्लिअरमध्ये फक्त न्यूक्लिअर वेपन्स निर्माण करणं असं नाही. आपल्या न्यूक्लिअर केपेबल शिप्स आहेत किंवा पाणबुड्या आहेत त्या बघणं आवश्यक आहे. त्यामुळे हा जो ड्युअल पर्पज, ड्युअल यूज एक्सपेंडिचर आहे तोही कुठेतरी आपल्याला त्याकडे बघणं हे गरजेचं वाटतं. मला वाटतं की ह्या शासनाने सर्वप्रथम जे प्रेफरन्स दिला पाहिजे तो आहे की आपल्याकडे आज ज्या डेफिशियन्सी आहे, कमतरता आहे, त्या पूर्ण झाल्या पाहिजे. रणगाड्या घेतल्या पाहिजे, तोफा घेतल्या पाहिजे, विमानं जे आपल्या कमी आहे, हेलिकॉप्टर आपल्याकडे कमी आहे, ह्या पहिले घेतल्या पाहिजे. आणि ह्या जर आपण घेतल्या
तर मग आपल्याकडे थोडा बहुत पैसा मॉडर्नायझेशन करता आधुनिकतेकरता वाचेल आहे. एकदम आपण आधुनिकीकरण करू शकत नाही. आधुनिकीकरण म्हणजे कसं कंटिन्युअस प्रोसेस असते, ते एका दिवसात होत नाही. आजही जरा समजा आपण म्हटलं की आपल्याला 15 हेलिकॉप्टर घ्यायचे आहे विकत, शासनाकडे जरी पैसा असला तरी आपल्याला हेलिकॉप्टर मिळणारच नाही, कुठे मिळणारच नाही. आपल्याला कमीत कमी 2 वर्ष तरी थांबावं लागेल. ह्याकरता सर्व मोठी प्राथमिकता ह्या शासनाची असली पाहिजे की ज्या कमतरता युद्ध क्षमतेमध्ये आहेत त्या पूर्ण करा, पहिली गोष्ट आहे. दुसरं आहे की आज आपल्याकडे सर्वात मोठा धोका जो आहे हा आहे आतंकवाद, नक्षलवाद, फुटीरवाद ह्याच्याकडून आहे. आणि हे लोक वाट पाहत नाही की तुम्ही जेव्हा तुमची क्षमता वाढेल तेव्हा आम्ही हल्ला करू. उलट जर आपली क्षमता कमी असेल तर त्याचा फायदा घेऊन ते ताबडतोब हल्ला करतील आहे. पाकिस्तानला ही वास्तविकता माहीत आहे, असं नाही का त्यांना माहीत नाही, त्यांना पूर्ण माहीत आहे की भारताची संरक्षण क्षमता आज काय आहे. समजा उद्या कुणी मूर्खाने दुसरा परत मुंबईवरती हल्ला केला, आपण त्याचं युद्धाने उत्तर देऊ शकतो का? मला शंका आहे, त्यामध्ये फार मोठी शंका आहे. जी स्थिती आपली 2008मध्ये होती तीच स्थिती आज पण आहे. आणि ह्याचा फायदा जो आहे, जरी पाकिस्तानच्या सैन्याने आपल्यावरती युद्ध नाही केलं, परंतु समजा आतंकवादी आले, दुसरा हाफिज सईद आला, परत कोणता तरी कसाब आला, मग आपण काय करायचं ते बसून? ती ही एक फार मोठी आपल्याला म्हणतो हा एक प्रश्न लागतो आहे आपल्या संरक्षणावरती. मला असं वाटतं, माझी अशी म्हणजे विनंती आहे शासनाला की सर्वप्रथम तुम्ही जी आपली कमतरता आहे ती पूर्ती करा. आणि त्याच्याकरता वन टाईम ग्रांट ज्याला आपण म्हणतो ती तुम्ही द्या शासनाला. आणि त्याच्यामध्ये काय असतं की जर तुम्ही यावर्षी जो पैसा आपल्याला अलोकेट केला 31 मार्च 2015पर्यंत तुम्ही संपवला नाही, तो पैसा लॅप्स होतो. ही आपल्या शासकीयची पद्धती आहे. परंतु ते लॅप्स झाल्याने आपलं सामान येत नाही ना. तर समजा जे अलोकेशन आज आपण करतो आहे, जोपर्यंत ते सामान पुरतं येत नाही, ती क्षमता येत नाही, तोपर्यंत रोल ऑन प्लॅन केलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे सध्या आपल्याकडे की आपल्याला पुढच्या 10 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे संकट भारतीय सुरक्षेवरती संरक्षणावरती येणार आहे त्याचा लोखाजोखा घेऊन आपल्याला आजपासूनच त्याची तयारी केली पाहिजे. कारण की विपत्ती, युद्ध आणि अग्नीचा प्रकोप हा वाट पाहत नाही, गुन्हा करते कधीच वाट पाहत नाही. 3 गोष्टी असतात ह्या. विपत्ती सांगून येत नाही. आणि आपल्या शत्रूला जर हे माहीत आहे, हे माहीत आहे त्यांना, मी स्पष्टपणे आपल्या चॅनलच्या माध्यमाने सांगतो आहे की आपली जी युद्धात्मक शक्ती जी आहे ह्याची वास्तविकता पाकिस्तानला माहीत आहे, त्यांना पूर्ण माहीत आहे. आणि ह्याकरता जरी त्यांनी युद्ध नाही केला तरी युद्धात्मक स्थितीमध्ये ते भारताला ठेवतील आहे. आतंकवादी हल्ले नक्कीच करतील आहे. तुम्ही कितीही म्हणा की आम्ही प्रत्युत्तर देऊ, मग जोराने उत्तर देऊ, त्याला माहीत तुम्ही देऊ शकत नाही. ह्याचकरता त्यांनी मुंबईवरती हल्ला केला होता, ह्याचकरता त्यांनी पार्लमेंटवर हल्ला करता. तर ही स्थिती न येऊ देण्याकरता शासनाने संरक्षण व्यवस्थेमध्ये जी आज कमतरता आहे त्याला पूर्ण करण्याकरता पहिले प्राथमिकता दिली पाहिजे. बाकीचं पण नंतर बघू. आणि तिसरी गोष्ट जी आहे जी महत्त्वाची आहे की आज शासकीय व्यवस्थेमध्ये, आर्थिक व्यवस्थेमध्ये जी कमतरता आहे आणि ह्याच्याकरता एक कन्फर्म्ड अलोकेशन द्यावे लागतात. आपल्याला जे इम्पोर्ट करावे लागतात बाहेरून, ते जोपर्यंत तुम्ही ॲडव्हान्स देणार नाही तोपर्यंत तुमचा ऑर्डर घेत नाही, कुठेही नाही घेत, आपल्याकडे पण नाही घेत आहे. तर त्याच्याकरता पण आपल्याला व्यवस्था करायकरता मला वाटतं डिफेन्स बजेटचं कमीत कमी 10% कमीत कमी हे मॉडर्नायझेशन करता अलोकेट केलं पाहिजे. हे जर आपण 3-4 गोष्टी केल्या तर बहुतेक 3-4 वर्षामध्ये भारताची संरक्षण व्यवस्था थोडी बहुत मजबूत होईल. इंडियामध्ये वाढला आहे भ्रष्टाचार, तर तो वरतूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. जे वरती मंत्रिमंडळ म्हणा की ऑफिसेस म्हणा की सगळीचकडे पसरलेला आहे भ्रष्टाचार. तर तो वरतून अगर बंद नाही केला तर वरतीच भ्रष्टाचार होऊन राहिला, तर खालचे लोक तर म्हणणार ते लोक खाते, आम्ही का पण नाही खाणार. सर्वप्रथम माणसाची जी वृत्ती आहे त्याच्यात बदल होणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये प्रत्येकाकडे जे जबाबदारी देतो त्याच्याबद्दल एक उत्तरदायित्व असलं पाहिजे. नाहीतर नेमकं काय होते की प्रत्येकाकडे जबाबदारी दिलं तो आपली जबाबदारी बरोबर पाळत नाही. आणि पारदर्शकता प्रत्येक गोष्टीमध्ये खूप आवश्यक आहे.